पोळी मच्छी बनवणार आहे. कडॅक मित्रांनो, ताई आताच नाक्यावर मासली विकून आलेली आहे आणि तिने जेवायला काय काय मच्छी आणली ते चला बघा. मित्रांनो, आपलं बोई माशाचं कालवण रेडी झालेलं आहे बघा. घरच्या देवाला कुलदैवताला धार टाकायला लावलेले आहे आणि महिन्यातून एकदा आम्ही करतात, धार टाकतातच देवाला. चला तर आता आपलं कालवण रेडी होईल. एका बाजूला राईस आणि एका बाजूला आपले पाती फ्राय होतील आता मॅरिनेशन झाल्यानंतर. तो हा घेतलेला आहे ब्रँड बघा, लिटिलचा. आणि आता पैसे कसं जातो शोरमा खायला. आकाशीचा फेमस चारकोल शोरमा. सायकलमध्ये बसणार नाही, सायकलमध्ये बसवलं तर काढ म्हणून सांगेल. आणि हे बघा, हे नखरे त्याचे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे प्रसाद मेहेर आणि हा आहे मृणांक मेहेर. मला आज भरपूर जण सांगतात की तुमची थोडीफार डेली लाईफ पण दाखवत चला म्हणून, त्यामुळे आज व्लॉग बनवत आहे. सो आता जस्ट म्हणजे मी कधीच उठलेलो, फ्रेश झालेलो. मृणांक जस्ट उठला, अंघोळ विंघोळ करून फ्रेश झालेला आहे आणि योगिता गेलेली आहे बैठकीला, बाबा गेलेले आहेत कामाला आणि ताई गेलेले नाक्यावर मासली विकायला. सो आई इथे लसूण सोकळत आहे आणि आज जेवायला मस्तपैकी बोई मासली करणार आहेत. तर ती रेसिपी पण तुम्ही बघाच पुढे व्हिडिओमध्ये. तर चला, व्हिडिओला सुरुवात इथूनच करतोय. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एका बाजूला भात शिजवत आहेत आणि हे बघा, आज पोळी मच्छी बनवणार आहेत. कडॅक बोई मच्छी आता साफ केलेली नाही, अजून साफ करायची आहे. त्या अगोदर वाटण करायला लावलेलं आहे. हे पूर्ण कोथे, लसूण, चिंच, आळं, मिरची सगळं मिक्स, टॅमॅटो. चला तर आधी वाटण करून घेऊया. तर आपलं वाटण रेडी झालेलं आहे आणि एका बाजूला मासली साफ करायला लावलेली आहे. तर आता पूर्ण रेसिपी बघायची आहे, बोई मासली कशी बनवतात, तर व्हिडिओ बघाच लास्टपर्यंत. काय घेऊ तुला? वेट वेट पाणी में तो पहिले कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता, कढी आणि पत्ता. मला कामावर जायला उशीर होईल म्हणून जरा पटापट करायला लावले. एका बाजूला भात आणि मच्छी साफ होईपर्यंत वाटणी शिजून होईल. जरा पटापट करायला लागलेली आई. तर आपण आता जस्ट वाटण बनवून घेतलेलं ते तेलावर टाकून घेतलेलं आहे बघा. त्यानंतर मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता असंच तेलावर थोडा वेळ शिजून घेऊया. त्यानंतर मग पुढे मसाला हळद. चला, तोपर्यंत मच्छी साफ होऊन जाईल. वाटण व्यवस्थित शिजलेलं आहे. तर हळद, पोळी मसाला टाकून घेऊया. येस. आणि हा लाल तिखट. मसाला हे व्यवस्थित शिजून झाल्यानंतर हे मिक्सीमध्ये आपण वाटण बनवलेलं त्यातच थोडं पाणी टाकून, नंतर हवा तसा थोडा थोडा पाणी टाकून घ्यावं.
करते का मग तू करतो काय टाक थोडा. ओके बस. इथली व्यवस्थित कट करून आता स्वच्छ धुवून घेतली. आता हे बघा, कालवणाला पण मस्त उकळी आलेली आहे. आणि आता पोळी मच्छी त्याच्यात सोडूया कालवणात. ओके, मस्त उकळी आलेली. मित्रांनो, आपलं बोई माशाचं कालवण रेडी झालेलं आहे बघा. जबरदस्त. चला आता गॅस बंद करून घेतो. तो योगी तर आताच बैठकीवरून आलेली आहे. आणि आमच्या मोनूभाईचा आनंद बघा, मम्मा आली म्हणून. ओम श्री भाई दुकानावर जायचं सांगितलं ना, कोणासोबतही जायला रेडी होतो. चलो सोनाती. पूर्णांकला जस्ट आता रवा बनवलेला सकाळी नाश्त्यासाठी. सो वर आलेला आहे तो आमच्या काकांकडे. चला तिथेच. आणि सोबत डाळिंब. वाह वाह. खा खा लवकर. पाय पुढे घे, पाय पुढे घे. मित्रांनो, ताई आताच नाक्यावर मासली विकून आलेली आहे. आणि तिने जेवायला काय काय मच्छी आणली ते चला बघा. पिशवीतून काढून घेते ती. एका पिशवीतून काढलेले आहेत ते सोयरी बोंबील आहेत. आता दुसऱ्या पिशवीत काय काय ते पण बघूया. चलो. यस. काय आहे? वावीची पालू. वावीची पातेरी. आता याला तुमच्या इथे काय सांगतात ते नक्की सांगा. ही वाव मच्छीची पातेरी आहे. यस. ओके, या पिशवीत पण तेच आहे. भरपूर आणलेले आहे आणि संध्याकाळी हे सगळं खायला मिळणार आहे. हे बघा. आणि हा सोयरा बोंबील. यस. याला पण चव मस्त असते. आता गरम गरम भातावर काळवण घेतोय. चला तर आता जेवून घेऊया. या जेवायला तुम्ही. आता चाललेलो तर ग्राउंड जवळ आलेलो आहेत खेळायला. मृणांक आणि पुढे काळी स्पृहा आहे. 22 त्यांना घेऊन चाललेला आहे. सो संध्याकाळ झाले. समुद्र भरपूर वारा सुटलेला आहे म्हणून थोडं निवांत इथे घेऊन आलेलो आहे. खो खोच्या ग्राउंडवर आलेले आहेत मृणांक आणि स्पृहा वगैरेंना घेऊन सायकल चालवण्यासाठी. समुद्रावर जाणार होते आम्ही, पण वारा भरपूर असल्यामुळे समुद्रावर गेलो नाही आणि आलो इथे आमच्या ग्राउंडवर. पण इथे पण भरपूर वारा मारतोय. आता थोडा वेळ थांबतील आणि जातील कारण मृणांक आहे सोबत. वो वो लग बघा लग. घरच्या देवाला कुलदैवताला धार टाकायला लावलेले आहे आणि महिन्यातून एकदा आम्ही करतात, धार टाकतातच देवाला.
ताई जय मस्त. जय गावस्कर. जय काळका. हॅलो हॅलो जय गावस्कर. हॅलो पाच पानं कोणत्या कोणत्या देवाची? पहिला गोविंदवीर. हा म्हणजे बघ गोविंदराया. हा गोविंदवीर पाच मुख्य आहे. मग एक गावची गावदेव म्हणजे जे येतात ते. हा गावदेव. हा एक कालिकी. कालिकी माता. हा, हे म्हणजे सातव्या बहिणी. हा सातव्या बहिणीची 2 पानं. हा हा, हे बापा त्यांची. हा, नागोबा त्यांची. म्हणजे वरिष्ठ. कोण राहिले हा राहिल्या त्यांचा. त्यांची. ओके. बरोबर का? गोविंदवीर महाराज की. चला या लवकर पाया पडायला या. या लवकर 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 या. हे आमचे करा. असं. गणपती बाप्पा दाखव बघ. असं. शिव गणपती जवळचा प्रसाद बघा. एकदम. आणि हे खायला हा देवाजवळचा प्रसाद खरं खूप भारी लागतो. हा एक नंबर. तिरपण बोलतो आम्ही. तिरपण याला. तिरपणच का नाही काय बोलतात? तिरपण. तिरपण. नुकता जस्ट 10 टाकून झाली आणि काचेच्या ग्लास मध्ये गावठी दारू होती. 10 टाकायला घेतलेली. आमच्या मृणूबाईला ती गावठी दारू पाहिजे होती. हे बघा रडतो. त्याबद्दल त्याजवळ प्लास्टिकचा ग्लास आणून दिलाय त्याला फसवायला. बघा. सकाळी ताईने हे बघा हीच मार्केटमध्ये मच्छी आणलेली सोयरा बोंबील. आणि हे काय? वाम माशाची पातेरी. पातेरी काय जे सांगेल ते. कळेची चिकन मध्ये जी कोंबडीची कळेजीच असते तोच प्रकार आहे. माशाची कळेजी आम्ही पातेरी म्हणतो. तुम्ही काय म्हणतात कॉमेंटमध्ये नक्की सांगा आपल्याला. आम्ही याला सोयरा बोंबील सांगतात. तर तुमच्या इथे काय सांगतात कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि ही वाम माशाची पाती आहे. हे बघा ही फ्राय करणार आहेत आज आणि याचं कालवण बनवणार आहे. चलो मस्त मस्त मावरं खाऊया. बघाच आता रेसिपी. आणि सकाळच्या तुम्हाला बोई माशाची रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आम्हाला. चलो कालवण बनवायला घेतलेलं आहे. वाटण तेलावर टाकलेलं आहे. वाटण शिजून झाल्यावर नंतर मच्छी सोडणार आहे. चलो बाजूला आपलं कालवणात मसाला आणि हळद टाकायला लावलेली आहे. आणि एका बाजूला ताई आपली वाईची पाती कटिंग करून घ्या. ही फ्राय करणार आहेत. पाती फ्राय करणार म्हणजे कळीजी. पहिले कापून घेतील नंतर मॅरिनेशन करून तव्यावर फ्राय करतील. पाती म्हणजे कळीजी. या आमच्या कालवणात आमच्या कोळी पद्धतीचा एक स्पेशल मसाला असतो. त्यामुळे कालवण आणखी चांगलं होतं. मसाला हळद शिजून झालेली आहे आणि त्यात आपण सोयरे बोंबील टाकूया. फोटो काढलेला आहे फोटो. व्हिडिओ पण काढलेला आहे. तुम्ही काय त्यांना विचारता. एकदम मसाला पूर्ण मोरीला मुशीला मोरी म्हणतात. याला म्हणतात बी मुशीला मोरी म्हणतात. कोकणा रत्नागिरी मी मुशीला मोरी म्हणतात. आता मसाल्यात पूर्ण थोडंफार शिजून झाल्यावर त्यानंतर आपण पाणी टाकूया. चला तर आता आपलं कालवण रेडी होईल. एका बाजूला राईस आणि एका बाजूला आपली पाती फ्राय होतील आता मॅरिनेशन झाल्यानंतर. चलो पाती मस्त लसणात फ्राय करायला लावलेली आहे. हो आणि हे आपलं कालवण जबरदस्त. आणि आमच्या मृणांसाठी पापलेट आणि मुशीबाव. त्याला पण मासलीच लागते.
आपण आता आकाशीला आलेलो आहोत. डायपर पूर्ण संपलेले आहेत म्हणून डायपरच्या दुकानात. आता होलसेलचं दुकान आहे आणि प्रत्येक फेरी आम्ही इथूनच मृणांसाठी घेऊन जातात. चला आता कोणता ब्रँड घेऊया बघूया. एक लवलॅपचं द्या ना, दिखाव ना. सो लवलॅपचं ब्रँड नाही आहे, तो त्याच्यात एम साईज नाही मिळत, एलच साईज आहे. उद्या स्टॉक इसमें सॅम्पल नाही. हा लिटिलचं ब्रँड कधी आपण यूज नाही केला, पण कसं आहे काय माहिती. क्या प्राइस है इसकी? 550 रुपया. 550 रुपयाला हे पण आहे. हे सांगतात की याची क्वालिटी पण चांगलीच आहे. लवलॅप उद्या येईल, ते एकदा यूज करून बघा. हे का लिहिलंय 74? लवलैप में 72 रहता है. 74 आणि लवलॅप में 72 येत आहे बरोबर. काय करायचं, घेऊ काय हे? हा, तो बोलतो ना नाही, हे वाटलं का मग उद्या आणून द्या असं. चालेल मग द्या, ये दे दो. हो, हा घेतलेला आहे ब्रँड बघा, लिटिलचा. आणि आता पैसे बसायला जातो शोरमा खायला. आम्ही प्रत्येक तरी याच दुकानातून घेऊन जातो, पण आज स्टॉक नाही मिळत. म्हणजे एल साईजचे आहेत पण एम साईजचे नाही मिळत. ते बोलतो उद्या येतील, पण उद्या पुन्हा यायला कोणा टाईम आहे, तर म्हणून हा घेऊन टाकतोय. पण त्यांनी गॅरंटी दिलेली आहे का जर हा चांगला वाटला नाही तर रिटर्न घेऊन या, मी बदलून देईल म्हणून. चलो, ऋणांकसाठी एक वाईप्स घेतो. 250 काय ग, घेऊ का नंतर घ्यायचं? नाही नसतील तर राहू दे कॅश. कॅश का जीबीच मारायचे? काय करू सांग लवकर. घेऊ का? हे मग चलो, डायपर तर घेऊन झाले, पण आता जाऊया शोरमा खायला. शोरमा, चारकोल शोरमा. आणि बिग फॅन आहे ही चारकोल शोरमाची. खास शोरमा खाण्यासाठी माझ्यासोबत येत असते. आकाशीचा फेमस चारकोल शोरमा. मॅडम आगाशीला आली की तिला लागतो चारकोल शोरमा. आणि खास आगाशीला जायचं सांगितलं का लगेच गाडीवर टंकन बसून येतो. फिरवायला नेत नाही म्हणून मी इथे येते. मित्रांनो, आमचा जुगाडू कमलेश बघा, जुगाडू म्हणू निवांत बसणारच नाही तो, काहीतरी करायला पाहिजेच त्याला. आता सायकल मध्ये बसणार नाही, सायकल मध्ये बसवलं तर काढ म्हणून सांगेल. आणि हे बघा, हे नखरे त्याचे. मुनी